तर नमस्कार भावांनो, मी रोहन पटऱ्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं समजांचं स्वागत. तर तुम्ही म्हणता ना चाललात कुठं, आपण चाललोय कपडे शिवाय टाकलेले आणायला उरुळी कांचनला. म्हणलं चला आपण कुठं गेलो ना आपल्याला ट्रॅफिक लागले असं कधीच झालं नाही. इतकं ट्रॅफिक होतं आज का नांदच नव्हता करायचा. मग काय त्यात विषयच नाही. मला ट्रॅफिक क्लिअर होऊस तर आपल्या काय डोकला होईल झोपायचा. म्हणलं घ्या झोपून तर आपलं. मग काय तेवढं ड्रायव्हरची चेंजिंग झाली. मग काय ड्रायव्हर बदलला आपल्याला. मग काय विशाल दादा चालवाय बसले. म्हणलं चला मग आता काय विषयच नाही. म्हणलं आपल्या झोपत डोकला होऊस तर आपण उरुळी कांचन मध्ये पोहोचलो. मग काय गेलो दुकानात तेवढ्यात आतमध्ये. चला म्हणलं आज गेले आपल्याला मालक भेटले. मग काय मालका सांगा व्हिडिओ काढून घेतला. मग काय मालक एक नंबर माणूस शिकत नव्हता का. मालकाने आपल्याला 2 दिवसात कपडे शिवून दिले. नादच नव्हतं घरचं. म्हणलं घ्या पटक्यात घालून होता. मग काय कार्यकर्त्यांनी घेतले कपडे घालून मस्त पैकी त्याच्या हायकोर्टाला त्यांनी फोटो पाठवला. मग काय हायकोर्ट म्हणलं एकच नंबर ड्रेस आहे. म्हणलं घ्या आता घालून. त्यांचा हायकोर्ट म्हणलं एक नंबर ड्रेस. त्याच्यामुळे त्यांचा आनंद गगनात नावाना. मग काय विषयच नाही. मग काय मालका सांगा एक व्हिडिओ काढला. मालक म्हणजे 2 बोटे केलं मस्त पैकी. म्हणलं चला आता. मग काय कपड्याचे पिशे घेतल्या बरोबर आपण निघालो गर्दी दिसेल. तरी अभिजित भाऊ बघत होता कुठं काय आहे का. म्हणलं आता बाद झालं चला घरी आता. अभिजितच्या हायकोर्टाने रात्री त्याला 2 वाजता झोपवले. मग ते झोप नसेल त्याच्यामुळे आपण घरी निघालो लवकर. बाहेर आले आपले शिवभाऊजी पाहुणे भेटले. ते पाहुणे अजून गेलेच नव्हते. कालचे धरून इथं जे. म्हणलं तुम्ही जा घरी लवकर कारण आम्हाला निघायची घरच्या दिशेने. मग आम्ही निघालो घरच्या दिशेने. चला म्हणलं आता मग आपण आपल्या घरी. मग काय समजे कार्यकर्ते आपल्या वाटत भेटले. मग यांची खटपट चालू झाली. बघा दिवस झोपत रथचं काम करते त्यांचं असंच. बघा आमची मुकदम यांना ज्ञान सांगायचे. ते पाईप विकून नाही तिकडून घालते ते पाईप काढून टाक. त्याच्यामुळे यांना यांच्या घरचे यांना काहीच काम सांगत नाही. यांना अशीच सोडून दिले. कॅमेरा चालू झाला लगेच शिवभाऊ डोळ दाखवतो. बघा तुम्ही त्याला काम म्हणलं लगेच त्याला झोप येते. दिवसभर बोंबलं थंडत नसता. तेव्हा आता झोप रात्री 2 वाजता कारण त्याला हायकोर्टाचा व्हिडिओ कॉल येतो 2 वाजता. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.